MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राइब करा। पुरुषांच्या पाठीमागे राहणे हे स्त्रियांचे कर्तव्य। हबप सुरेखाताई शिंदे। लोणी मावळा प्रतिनिधी। पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथे सामाजिक कार्यकर्ते व थोर देणगीदार गंगा पाटील सोनबा शेंडकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात हबप सौ सुरेखाताई शिंदे यांनी मार्गदर्शन करताना कुटुंब व्यवस्था, संस्कार आणि स्त्रियांच्या भूमिकेवर विचार मांडले। त्या म्हणाल्या, बाईचा जन्म खूप छान आहे, पण तो तिला सार्थकी लावता आला पाहिजे। बाईने जोपर्यंत आई वडील हयात आहे तोपर्यंत वेळोवेळी माहिरे जाऊन त्यांची भेट घेतली पाहिजे। मात्र आई वडील नसताना नातेवाईकांच्या सन्मानाची जाणीव ठेवून वागणे आवश्यक आहे। कुटुंबातील नाती जपण्यासाठी संयम, समजूतदारपणा आणि परस्पर आदर महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले। स्त्रीने आपल्या पतीला गुरुस्थानी मानून संसारात कर्तव्य भावनेने वागावे असे सांगताना त्यांनी आजच्या बदलत्या जीवनशैलीवरही भाष्य केले। आपण ज्या गोष्टीला प्रगती समजतो तीच अनेकदा अधोगतीकडे नेणारी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले। मानवी आयुष्य दिवसेंदिवस कमी होत असून शरीराची झीज वाढत चालली आहे, त्यामुळे अध्यात्म, संस्कार आणि सद्वर्तनाची गरज अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी उद्योजक धनंजय मावळे, त्यांची पत्नी पद्मिनी मावळे, नारायण शेंडकर, त्रिंबक शेंडकर, संभाजी शेंडकर तसेच नातवंडांच्या हस्ते कैलासवासी गंगा पाटील शेंडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास शेंडकर, लोणी मावळा यांनी। तुझं बाळपण शिवनेरीवर का झालं? तुझं तर माहेर सिंदखेड राजा आहे की नाही? ती म्हणते, ताई खरं सांगू, माझ्या नवऱ्याचा आणि धीराचा ज्यांनी अपमान केला ना, तिथं मी बाळणपणाला सुद्धा गेले नाही। हे स्त्रीचं वैभव आहे। पुरुषाच्या पाठीशी उभं राहणं, नवऱ्याच्या पाठीशी उभं राहणं हा खरा आमचा स्त्री धर्म आहे। पण आता झालंय काय माहितीये का? आमच्या पोरी काहीच सहन करायला तयार नाही। रिचार्ज संपला तरी फोन आहे, मम्मी पप्पाला सांग रिचार्ज टाकायला। सोस ग बाई सोस, थोडीशी कळ सोस, पोट फुटल्यावर फिटेल सासरवास। आज गुंजाळवाडी आपलं ते रानमाळा गुंजाळ परिवारातून इथं येण्यासाठी त्यावेळेस गाडी सुद्धा नसणार आहे, खटर गाडी असणार आहे नाही का? तरी लाजूप गाडीला वासर नाही का? काय फरक झाला? अजूनही माणसं तोंडाने जेवतात आणि अजून डोळे झाकून तर झोपतात। काय फरक झाला? आम्ही लय प्रगती केली, काय नाही प्रगती झाली। जशा टाईल्स बसल्या तशा गुडघ्यांचे आजार झाले। ज्याला प्रगती म्हणतो ना, ती शरीराला अधोगतीकडे घेऊन चालली, हे विसरून चालणार? विचार करा, बारकावे आहेत हे सगळे। म्हणून त्या एका बाईलाच आज उणीव वाटत असेल, बाकीच्यांना वाटत नाही असं नाहीये, पण आयुष्यभराची उणीव ही फक्त बायकोला राहते। बायको गेल्यावर नवऱ्याला आणि नवरा गेल्यावर बायकोला राहते। म्हणून धनी तर दुनिया नाही तर चारी वाटा सुन्या। म्हणून बायांनो, नवरा आपला गुरु आहे। तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता? शरीराचा गुरु आमचा नवरा आहे आणि अध्यात्माचा गुरु माळ घातल्यानंतर आहे अध्यात्माचा गुरु, पण शरीराचा गुरु नवरा सांगितलं। त्यांनीच तर सांगितलं, हे शेत आपलं आहे, ही माझी आत्या आहे, ही माझी मावशी आहे, ही माझी काकू। गुरुच आहे ना, जे सांगतं, ज्ञान देतं, त्याचं नाव गुरु आहे। त्याच्यासाठी स्पेशल आहे बर का? अग गुरु भाऊ केला मी मठावर जाऊनी, नवरा करते गुरु अंगी हळद लावणी।